बुलढाण्यातील भुमराळा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज चिखल तुडवत प्रवास करावा लागत आहे। 2 किलोमीटरचा रस्ता दुर्दर्शित आहे। स्थानिक उपसरपंच आणि विद्यार्थ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता डागडुजीची तातडीने मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील भुमराळा या गावात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अक्षरशः चिखलात रस्ता तुडवत शाळेपर्यंत पोहोचावे लागत आहे। छत्रपती शाहू महाराज विद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसाठी असलेला 2 किलोमीटरचा मार्ग पूर्णपणे खराब झाला असून पावसाळ्यात त्याचा दयनीय अवस्थेत रूपांतरण झाले आहे। विद्यार्थ्यांच्या पायात चिखल, अंगावर मळ आणि मनात त्रास असाच प्रकार रोज घडतोय। वेळेची नासाडी, शारीरिक त्रास आणि आजारपणाचा धोका विद्यार्थ्यांच्या जीवनाचा भाग बनला आहे। त्यातच मुलींसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरत आहे। ग्रामपंचायतीचे उपसरपंच आनंद डोळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार केली, मात्र अद्याप रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही। विद्यार्थिनी श्रद्धा गिरी यांनी शाळेत येण्यासाठी होणाऱ्या त्रासाविषयी भावना व्यक्त केल्या आणि लवकर उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी केली। या परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याची डागडुजी करावी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अडथळा दूर करावा ही गावकऱ्यांची आणि विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी आहे। अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला जात आहे। माझं नाव श्रद्धा श्रीराम गिरी आहे। मी छत्रपती शाहू महाराज विद्यालय भुमराळा येथे शिकत आहे। आमच्या शाळेत येताना एवढा रोड खराब झालेला आहे। आम्ही येताना आमचे पूर्ण पाय चिखलात भरतो व आमचा शाळेचा ड्रेसही भरतो। पुऱ्या नाल्या फुटलेल्या आहे आणि तो नाल्यातला जो चिखल असतो तो इकडे रोडावर आलेला आहे। रोडावरही खूप चिखल आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर आम्हाला हा रोड दुरुस्त करून द्या।